हॅलो एव्हरीवन. तर मी गावाकडं हे आमच्या मामांच्या घरी मी त्यांनी नारळाला असे कोंब हे करून दिले थंडीमुळं. ह्याला कोंब फुटलेत. तर आता हे कोंब आम्ही असे कोंब फुटलेत याला. आता हे आम्ही मळ्यात जाऊन लावणार आहे. तर चला आपण मळ्यात जाऊन लावूया. जाताना सोबत नारळ घेतले. इथे वेळ थांबलेली वाटते. फोन नाही, गोंधळ नाही, फक्त वाऱ्याचा आवाज, पक्ष्यांचं बोलणं आणि मातीचा सुगंध. कदाचित म्हणूनच इथे मनाला खरी शांतता मिळते. शहराच्या गडबडीत कधी स्वतःला विसरायला होतं. जेव्हा गावाकडे येतो तेव्हा खूप छान वाटतं. शेतात गेल्यावर आम्हाला बैलगाडी दिसली तर मला लहानपणीची आठवण झाली. मामांना विचारून आम्ही सांगितलेल्या जागी खड्डा खोदायला सुरुवात केली. मामा सांगतायत तसंच केलं आणि तेव्हाच कळलं की अनुभव कुठेही आला तरी तो मोलाचा असतो. तंत्रज्ञान बदलले पण संस्कार अजूनही तेच आहेत. मार्गदर्शन अंतर पाहत नाही, ते मनापासून दिलं जातं. आज मी छोट्या पण नवीन टेक्निक शिकले. खड्डा खूप खोल किंवा खूप उथळ असा नसावा, तो मीडियम असावा. नारळ लावताना सरळ लावा, तो आडवा नको. अशा बऱ्याच काही टेक्निक मी शिकले. मन आपोआप जमिनीसोबत जोडलं जातं. इथेच सगळं खरं वाटतं. आजची पिढी ही मॉडर्न आहे पण रूट्स विसरायच्या नाहीत. कारण जिथे मार्गदर्शन असतं तिथे भविष्य आपोआप मजबूत होतं. ही फक्त झाडं लावायची प्रक्रिया नाही, ही भविष्याची पेरणी आहे. आज लावलेला नारळ उद्या सावली देईल, फळ देईल आणि आठवणी जपेल. इथली माती, हवा खूप वेगळी आहे. इथे आपलेपणा आहे. इथल्या माणसांची मेहनत अजूनही खरी आहे. नुसते झाडे लावून उपयोग नाही, तर त्याला जपलंही पाहिजे. शहरात आपल्याला सहज पाणी भेटतं पण खरी किंमत शेतात आल्यावर समजते. इथे एक एक थेंब खूप महत्त्वाचा असतो. पाणी जपा, कारण पाणीच भविष्य आहे. आजच्या या छोट्या क्षणातून एक मेसेज: जिथे आपली मुळं आहेत तिथे परत येणं कधीही कमीपणाचं नसतं. मातीशी नातं ठेवलं तर आयुष्य आपोआप हिरवं होतं. आज झाडे लावलेत, उद्या आशा उगवतील.